गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आपण प्रत्येक वेळी म्हणतो ना की माझ्या जीवनामध्ये दुःख, मीच या जगामध्ये सर्वात दुःखी, भगवंतानं फक्त मलाच दुःख दिलं। माझा दुश्मन बघ किती पैशावाला आहे, त्याचं जीवन किती सुंदर आहे, किती मौज मजा करतो, हौस मौज करतो, आणि माझ्या जीवनामध्ये आहे ना सदा दुःख असतो। माझ्या जीवनामध्ये धन नाही। हे भगवंता, मी तुझी एवढी सेवा पूजा सर्व काही करतो, तरी माझ्या जीवनामध्ये धन का येत नाही बरं? सतत माझ्या जीवनामध्ये दुःख का असतं बरं? म्हणजे हा मनुष्य आहे ना भगवंतापुढं सतत तक्रारी करत असतो, पण त्याला ते कळत नाही की तुझ्या या जन्मामध्ये आलेले दुःख आहेत ना, ते पूर्वजन्माचे तुझे ते पाप आहेत, ते आहेत ना ते आता फेडावे लागणार आहेत। पण मनुष्य मात्र हे गोष्ट लक्षात घेतो का बरं? कधीच नाही। नुसते भगवंतापुढे प्रश्न तयार असतात, पण आपण कधी हनुमंतराय आणि लक्ष्मणाची भक्ती तुम्ही पाहिली आहे का बरं? तुम्ही विचार करा। बघा, असं म्हटलं जातं की हनुमंताशिवाय भक्त कोणी होऊ शकत नाही। भगवंतावर एवढा श्रद्धा विश्वास, माझा जीव गेला ना तरी मी भक्ती सोडणार नाही, एवढा विश्वास। आणि लक्ष्मणासारखा भाऊ होऊ शकत नाही। तू कुठेही जा, तुझ्यासोबत मी असेल, असा लक्ष्मण होता ना। बघा, लक्ष्मण जणू काही रामाचा भक्तच होता ना। म्हणून आपल्याला यावरून दिसून येतं की ती जरी संकट दुःख आली ना तरी रामाची साथ त्यांनी कधी सोडली नाही। त्यांना वेळेवर वाटायचं की आमच्यावर भगवंताची कृपा असावी, भगवंतांना आमच्याविषयी बोलावं। पण आपल्या जीवनामध्ये कसं होतं बरं? आपल्या जीवनामध्ये थोडं जरी दुःख आलं ना तरी आपण भगवंताला दोष देत राहतो, पण आपण आपल्या पूर्वजांचं शिकत नाही, संतांनी काय सांगितलं हे लक्षात घेत नाही। म्हणजे प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्ष राज्य केलं ना, पण प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही। सर्व देव चिंतेत होते। भगवान विष्णूंना वैकुंठामध्ये परतांना आवश्यक होतं। सर्व देव यमराजांकडे गेले, त्यांच्यावर ही कामगिरी सोपवली, परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला। त्यांना वाटत होतं ना की मी भगवंताला कसं काय आणू शकतो बरं? बघा, जोपर्यंत हनुमान अयोध्येमध्ये आहेत ना तोपर्यंत त्या नगरीत पाऊल मी टाकू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं ना। शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर सोपवली, त्याने मान्यसुद्धा केली। म्हणजे थोडक्यामध्ये इथे आपल्याला काय दिसतं बरं? बघा, हनुमंतराय आणि लक्ष्मण आहेत ना, बघा भगवंत त्यांना सोडून जाऊ शकत नव्हते, कारण एवढी भक्ती श्रद्धा शक्ती एवढी त्यांच्यामध्ये सुद्धा गुंतलेले होते ना। म्हणजे माझा भगवंत असा आहे ना, त्याचं तुम्ही नामस्मरण जरी केलं ना तरी तो तुम्हाला कधीच सोडून जाऊ शकत नाही। बघा, आता त्यावेळी ती जबाबदारी काळावर सोपवली, त्याने ती मान्यसुद्धा केली, पण त्यालाही हनुमंताची भीती वाटत होती। आपण म्हणतो ना, हा काळ आला आहे ना, कधी काय करील सांगता येत नाही, पण त्या काळसुद्धा हनुमंताला घाबरत होता। म्हणून बघा, भगवद्गीतेमध्ये पूर्ण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे ना की हनुमंताची भक्ती केली पाहिजे। म्हणून त्या काळानं साधूचा वेश धारण केला, बरोबर दुर्वास मुनींना सुद्धा घेतलं, दोघेही अयोध्येमध्ये आले।
काळ राजवाड्यामध्ये आला आणि त्यानं रामरायाला भेटण्याची इच्छा प्रकट केली. रामरायांची भेट झाली. प्रभूंनी त्यांना ओळखलं आणि काळानं एकांतामध्ये बोलण्याची विनंती केली. रामचंद्रांनी महालाच्या एका खोलीमध्ये त्यांना नेलं. लक्ष्मणाला दारात पहारा देण्यासाठी उभं केलं आणि कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली. ती आज्ञा मोडणाऱ्याला मृत्यूदंड दिला जाईल असं त्यांनी बजावलं. म्हणजे लक्ष्मण पहारा देत उभे राहिले. एकांतात काळानं भगवंतांना आपले अवतार कार्य संपवण्याची विनंती केली. प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू अटळच आहे ना. म्हणजे या सत्याची आठवण त्यांनी भगवंताला करून दिली ना. प्रभूंनी आपली विवशता बोलून दाखवली. लक्ष्मण आणि हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधून गेलो आहे. ते मला अवतार संपून देणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना मी केली आहे असं काळाने सांगितलं. ती जबाबदारी दुर्वासांना दिल्याचं सांगितलं. तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी त्यांनी रामाला विनंती केली. प्रभूंनी त्यास होकार दिला. तोपर्यंत दुर्वास मुनी तेथे आले होते ना. त्यांनी रामास भेटायचं आहे असं सांगितलं. लक्ष्मणानं नकार दिला. प्रभूंची आज्ञा सांगितली पण दुर्वास ऐकेना. ते अत्यंत क्रोधित झाले आणि आपली भेट नाकारणाऱ्या श्रीरामास आता मी शापच देतो असं ते म्हणू लागले. लक्ष्मणापुढं धर्मसंकट आलं ना. मुनींना आत जाऊ द्यावं तर बंधू आज्ञेचं उल्लंघन होईल व मृत्यूदंडाला सामोरे जावे लागेल. नाही जाऊ द्यावं तर पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील. शेवटी लक्ष्मणानं मृत्यूला सामोरे जाण्याचं ठरवलं. रायांना विचारून येतो असं म्हणून लक्ष्मणानं खोलीत प्रवेश केला. इकडे दुर्वास गुप्त झाले. लक्ष्मणाला पाहताच रामचंद्रांनी त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली. परंतु दुर्वास आल्यामुळे आज्ञा मोडावी लागली ना असं लक्ष्मणानं सांगितलं. प्रभूंनी त्याला मृत्यूदंड देण्यास सांगितलं. अयोध्येच्या बाहेर तू निघून जा, हाच तुला मृत्यूदंड असं सांगितलं. समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मण काय समजायचं ते समजले. राजमहालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर गेले आणि शरयू नदीमध्ये आपला देह त्यागून आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे पुन्हा शेषनाग होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पाहत बसले. म्हणजे बघा, तुम्हाला माहीत नसेल तर लक्ष्मण हे शेषनाग होते. मागच्या जन्मामध्ये ते शेषनाग होते ना. बघा, इकडे प्रभू रामचंद्रांच्या काळानं निरोप घेतला. प्रभू खोलीच्या बाहेर आले आणि त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली. महालाच्या 2 दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती. त्या फटीत ती अंगठी टाकली आणि हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली. हनुमंत आले. प्रभूंनी त्यास अंगठी फटीत अडकल्याचं सांगितलं. हनुमान अंगठी काढू लागले पण ती फट लहान असल्यामुळं काही केल्या अंगठी निघेना. मग हनुमंतानं सूक्ष्म रूप घेतलं आणि त्या फटीमध्ये गेले. पण ती फट म्हणजे एक सुरुंगच होता ना. त्या फटीतून हनुमंत थेट पाताळामध्ये गेले. इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणास सहन होत नाही म्हणून आपणही आता शरयूमध्ये जातो असं सर्वांना सांगितलं. प्रजानन रडू लागले, शोक करू लागले, रस्ता अडवू लागले. प्रभू मात्र कुणाचेच ऐकेना. शेष त्यांची वाट पाहत होता. प्रभू शरयू तीरावर आले. सर्व प्रजाही बरोबर आली. ज्या मार्गाने लक्ष्मणजी गेले ना त्याच मार्गाने प्रभूंनी प्रवेश केला आणि पाण्यामध्ये नाहीसे झाले. इकडे हनुमंत पाताळामध्ये पोचले. बघा पुढची गोष्ट घडली कशी. वासुकीनं त्यांचं स्वागत केलं आणि येण्याचं कारण विचारलं. प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी इथे मी आलो आहे असं हनुमंतांनी सांगितलं ना. वासुकीनं त्यांना अंगठ्यांचा ढीग दाखवला. पण यातून प्रभूंची अंगठी शोधून घे असं त्यांनी सांगितलं.
परंतु त्या सगळ्या अंगठ्या सारख्याच दिसत होत्या ना, सर्व रामरायांच्या होत्या. त्यामुळं मारुतीपुढे संभ्रम निर्माण झाला. तेव्हा खरी गोष्ट वासुकींनी त्यांना सांगितली ना, आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत. या ऐकून मारुतीराय मनोवेगाने शरयू तीरावर आले. सर्व प्रजाजन शोक करत होते. मारुतीरायांनाही अनावर असा शोक झाला. त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा शरयू तीरावर शेषावर प्रभूंनी भगवान महाविष्णू प्रकट झाले. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी भगवंताचं दर्शन घेतलं. आपलं कार्य संपल्यामुळं आपण वैकुंठी जात आहोत. कोणीही शोक करू नका असं प्रभूंनी सांगितलं ना. आपले दोन्हीही पुत्र व बंधूंचे पुत्र यांच्याकडे राज्यव्यवस्था लावून दिली आहे. त्यांच्या आज्ञेचं सुखाने पालन करा असा आशीर्वाद दिला. आणि हनुमंतरायाबरोबर येण्याचा हट्ट करू लागले. बघा भक्त कसा असावा ना. जरी भगवंतानं किती जरी पळून जाण्याचा प्रयत्न केला ना, तरी त्यांच्या हट्टानं त्यांच्या मागं लागावं. आणि प्रभूंनी सुद्धा प्रभूंना सुद्धा जाण्याचं हवं होतं का बरं? अजिबात नाही. प्रभूंना सुद्धा मन लागत नव्हतं. पण प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवित्वाची आठवण करून दिली. अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर दिली ना. सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंनी वैकुंठाला गमन केलं. आणि प्रभूंनी सांगितलं की हनुमंता, अजून तुमचं कार्य संपलेलं नाही. या कलियुगाला आहे ना तुमची खूप गरज आहे. म्हणून पहा, जिथे जिथे गाव असेल ना, एक वेळ तुम्हाला रामाचं मंदिर दिसणार नाही, पण हनुमंताचं मंदिर आहे ना सर्व गावागावामध्ये दिसेल. म्हणजे जिथे हनुमंतांची भक्ती केली जाते ना, तिथे माझा राम तुम्हाला लगेच दिसेल. म्हणजेच ही भगवंताची किमया एवढी चांगली आहे ना, की तुम्ही एका जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तर येणारे अनेक जन्म तुम्हा सुखामध्ये घालवून जातील. तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. पण प्रत्येक गोष्ट आहे ना, आपलं आयुष्य नियतीनं ठरवलेलं असतं. आपण कोणाला भेटणार, कोणते प्रसंग आपल्या जीवनामध्ये येणार, कोणती संधी आणि संकट आपल्यासमोर येणार, हे सर्व काही एका अदृश्य शक्तीच्या नियोजनानुसार घडतं. काही वेळा आपल्याला वाटतं की आपणच एखाद्या व्यक्तीला निवडतो किंवा कोणाशी संबंध जोडतो, पण खऱ्या अर्थानं हे सगळं आधीचं ठरलेलं असतं ना. पण आपण त्यामध्ये कर्म कसे करायचे हे आपल्यालाच ठरवावं लागतं ना. हे नीतीचं नियोजन आहे ना. कधी संधी आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण्यासाठीच आपल्या आयुष्यामध्ये येतो ना. काही लोक आपल्या प्रवासाचा भाग बनतात, काही फक्त काही काळासाठी येतात, आणि काही जण कायमच्या आपल्या हृदयामध्ये स्थान मिळवतात ना. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आपल्या जीवनामध्ये काही ना काही उद्देश असतो. काही आपल्याला सुख देतात, काही लोक आपल्याला कठीण प्रसंगातून बाहेर काढतात, तर काही आपल्याला खऱ्या आयुष्याचा अर्थ समजावून सांगतात ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, संत संगती कधी घडली ना तर अजिबात गमवू नका. त्या संत संगतीला आहे ना तुम्ही व्यवस्थित जपा. कारण गाठी भेटी योगायोग नसतात. आपण ज्या लोकांना भेटतो ना त्या भेटी योगायोग नसतात, त्या नियतीच्या नियोजनाचा एक भाग असतात ना. पण आपण त्यांच्याशी कसं रिलेशनशिप करावं, कोणाला गुरु मानावं, कुणाला मित्र मानावं, कुणाशी वैर घ्यावं, हे आपल्याच हातात असतं ना. भगवंत आपल्याला सर्व काही ताट देतो, पण त्याच्यातलं काय अन्न खावं ना ते आपल्या हातात आहे. काही वेळा एखादी व्यक्ती अचानक आपल्यासमोर येते आणि आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. कधी कधी एखादा अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यानं आपण मोठा निर्णय घेतो आणि नंतर कळतं की तो सल्ला किती महत्त्वाचा होता. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला कमी मानू नका, कारण कधी कधी
कोण तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवेल ना हे सांगता येत नाही. म्हणून आयुष्यात लोक कशी येतात ना, म्हणून शिक्षक म्हणून काही लोक आपल्याला आयुष्यामध्ये नवीन धडे शिकवून जातात. ते आपल्याला अनुभव देतात ना आणि आपलं आयुष्य समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. काही लोक आपल्या सुखदुःखामध्ये साथीदार बनतात, तर ते आपल्या जीवनाचा भागसुद्धा होतात ना आणि आपल्या प्रवासाला अधिक सुंदरसुद्धा बनवतात. काही लोक आपल्याला प्रेरणा देतात. त्यांचे विचार, त्यांचे काम, त्यांचा दृष्टिकोन आपल्याला मोठे ध्येय गाठण्यासाठी मदत करतात ना. म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य येतो ना, तो काही ना काही कारणासाठी येत असतो. पण त्याच्याशी आपण कसं जमून घेऊ त्या आपल्याचं कर्मामध्ये असतं ना. म्हणजे आपले कर्म जर चांगली असतील ना, दुसऱ्याला समजून घेणारी असतील, तर आपल्या जीवनामध्ये सुंदर समाधान निर्माण होतं ना आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा शांती निर्माण होते, शांतता निर्माण होते. म्हणून असं म्हणतात ना, इथे दया, क्षमा, शांती असते ना, तिथे भगवंताची वस्ती असते. आणि ही भगवंताची वस्ती कोण निर्माण करतं बरं? आपणच निर्माण करतो ना. आपली ही जीव निर्माण करत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण म्हणतो माझ्या जीवनामध्ये खूप संकट आहेत, पण कधी तुम्ही श्रीकृष्णाचं चरित्र वाचलं आहे का बरं? महाभारत तुम्ही वाचलं आहे का बरं? श्रीकृष्णांचा जन्म झाला त्या अंधाऱ्या खोळीत तुरुंगामध्ये. जेव्हा मोठा होत होता ना, तेव्हा शत्रूचे हल्ले सोसावे लागत होते. म्हणजे पूर्ण आयुष्य आहे ना, इकडून तिकडे फेऱ्या मारण्यातच गेलं ना. पण आपलं तसे आयुष्य आहे का बरं? कधीतरी तुम्ही विचार करा. आपण म्हणतो दुसऱ्याचं आयुष्य किती सुंदर आहे, पण त्यांच्या आतमध्ये दडलेलं दुःख ती माणसं दाखवत नाही आणि इकडे आपण दुसऱ्याला दाखवतो. म्हणजे आपण दुसऱ्याशी कंपेअर करू नका. तो सुद्धा आपल्यापेक्षा भरपूर दुःखामध्ये आहे. म्हणजे आपण इतर लोकांना कसं मानतो ना, त्यावर आपलं दुःख ठरत असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू दुसऱ्याकडे लक्ष देऊ नको, तू स्वतःकडे लक्ष दे. तेव्हा तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे ना, कायमचं तुला सोडून जाईल आणि उरेल ते फक्त सुख असेल. म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण लीन व्हायला हवं. जेव्हा आपण भगवंताच्या नामस्मरणात लीन होऊ ना, तेव्हा आपल्याला खरी भगवंताची ओळख होईल, खरी भगवंताची प्राप्ती होईल आणि आपल्या सुखामध्ये आहे ना, स्वर्ग सुख येऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.